राहण्याची सोय अतिशय उत्तम आणि एकदम चांगलं नियोजन, खूप चांगली वारी झाली। योगा टीचर स्वतःहून बोलवतात प्रत्येकाला आपण योगा करूया। जर तुमच्याकडे काही दुखलं सुखलं असेल त्याच्यासाठी 2 मेडिकल स्टाफ ऑथराइज केले। सकाळी निघून रात्री 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत 200-300 किलोमीटर कितीही चालायला सांगा। प्रत्येकाने सूर्योदय आपल्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे, तोही बाहेर जाऊन निसर्गाच्या सोबत। जय हरी विठ्ठला, जय हरी विठ्ठला। नागपूर पंढरपूर सायकल वारी 2025 आणि 15 तारखेला पासून हे वारी सुरू झालेली आहे आणि नांदेडवरून आपल्यासोबत आहे एक सायकलिस्ट, आपण त्यांचा परिचय घेऊया। नमस्कार, जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली। मी विलास पाटील, एक्स आर्मी पर्सन, नांदेडहून आपल्यासोबत जोडलेलं, राहणारा धुळे जिल्ह्यातील असून नांदेडमध्ये या टीमसोबत जॉईन झालो आणि नांदेडपासून तर आजपर्यंत मी यांच्यासोबत कंटिन्यू राईड करतोय। सगळ्यात चांगली वारी, आयुष्यातली पहिली वारी, कुठल्या तरी विठ्ठलाच्या नावाने बाहेर निघण्याचा एक मौका मिळाला। अन्यथा नोकरी आणि नोकरीशिवाय दुसरं काहीच करत नव्हतं आयुष्यामध्ये। आपण संसाराच्या राड्यात एवढे अटकलेलं राहतो प्रत्येकजण की ईश्वराचं नाव येत नाही, परंतु आता या विसावाच्या आरामाच्या वेळेला विठ्ठलवारी करण्याचा एक मौका आणि चांगला आनंद मिळाला। संसाराचे सगळे दुःख सुख विसरून जबाबदाऱ्या सोडून मनुष्य प्रभूचरणी अर्थ करतो आणि शारीरिक व्यायाम होत असतो। सगळ्यात चांगली वारी आणि सायकल चालवताना बऱ्याच मित्रांबरोबर ओळख झाली, ज्यांच्याशी कधीही भेटलेलो नसताना सुद्धा एकदम घरसारखा माहोल, राहण्याची सोय अतिशय उत्तम आणि एकदम चांगलं नियोजन, खूप चांगली वारी झाली। आणि मी या सगळ्या टीमच्या प्रमुख लीडरांना खूप थँक्स देतो की अशा वाऱ्या घडत राहिला तर मी धुळ्याहून बाय कार येईल आणि नांदेड किंवा नागपूरहून सुद्धा परत वारीत सहभागी घेईल। थँक्यू सर। मी विचारू इच्छितो का तुमचं आता वय किती आहे? माझं वय 64 रनिंग आहे। 64। आणि तुम्ही सायकलिंगमध्ये काय काय अचीवमेंट केलं? जसं तुम्ही सायकलिंगमध्ये मी खूप काही असं कॉम्पिटिशन्स BRM वगैरे काही केले नाहीत, पण कंटिन्यू राईड केलेलं आहे। सकाळी निघून रात्री 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत 200-300 किलोमीटर कितीही चालायला सांगा। सायकलिंगमध्ये काय सोलापूरचा तुम्ही 3 दिवसाचा काही मी ऐकलं पंढरपूरचा तुम्ही प्रवास? ओके, मी मागे फेब्रुवारी महिन्यामध्ये नांदेडहून पंढरपूर यायचं एकट्याने ठरवलं। मग माझ्यासोबत 2-3 लोक जॉईन झाले। आम्ही नांदेडहून सरळ तुळजापूर भवानीला एका दिवसात पोहोचलो। दुसऱ्या दिवशी तुळजापूर भवानीहून पंढरपूर विठ्ठलाच्या दारी येऊन दर्शन घेऊन संध्याकाळी परत तुळजापूर भवानीला मुक्काम आणि नेक्स्ट डे तुळजापूर भवानी ते वापस नांदेड सायकलीने येणे जाणे दर्शन घेऊन दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन 3 दिवसात हा सगळा कार्यक्रम आटोपला होता आम्ही। त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की या वारीमध्ये मी सहज जाऊ शकतो आणि याच्यामध्ये मला अंतर कमी आहे, त्यामुळे मी याच्यात सहज स्वतःहून सहभाग घेतला। थँक्यू सर। एक हे की तुम्ही सायकल वारीला तुम्ही तर प्रवास करत आलेले सर, पण टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर आणि क्रीडा भारती यांनी जो सायकल वारीचं आयोजन केलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने जे अरेंज केलेल्या वारीमधला सगळ्यात मोठा बेनिफिट एक सांगतो, नियोजन एकदम प्रॉपर, सगळ्यांची राहण्याची सोय व्यवस्थित, सकाळचा नाश्ता, चहा, गरम पाणी उठल्या आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला योगासनाने स्ट्रेचिंग, क्रीडा भारतीमार्फत असले योग टीचर आणि निघाल्याबरोबर रस्त्यात तुम्हाला 8:30 ते 9च्या दरम्यान नाश्ता, दुपारचं जेवण आणि माझ्या माहितीनुसार मला आवडलेलं जेवण, कारण मी आर्मीमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रसादाचं जेवण केलेलं आहे, परंतु मला या जेवणात एक आनंद असा मिळाला की खरंच चवदार जेवण आणि पोटभर जेवण, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही। तुम्ही स्वीट खायावर बंधन नाही किंवा डाळ घ्यायवर बंधन नाही आहे, हे एक सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट। आणि रोज सॅलड म्हणून हा जो प्रकार आहे जेवणामध्ये तो कंटिन्यू आहे, हा एक चांगला भाग। परत थर्ड थिंग सांगतो, योगा टीचर स्वतःहून बोलवतात प्रत्येकाला आपण योगा करूया। जर तुमच्याकडे काही दुखलं सुखलं असेल त्याच्यासाठी 2 मेडिकल स्टाफ ऑथराइज केले आहेत त्यांनी, जे दोघं मेडिकल होल्डर आहेत आणि मेडिकल स्टोअर असून सुद्धा त्यांनी मला पण बऱ्याच वेळा सांगितलं की सर अशी गोळी घ्या, असा औषध करा, हे सर म्हणजे बऱ्यापैकी मेडिकल हेल्पसुद्धा यांच्यासोबत आहे, म्हणून एक चांगली वारीची नियोजन झालेलं आहे।
आणि मी टीमला खूप खूप धन्यवाद देतो. सर, मी माझा जो चॅनल आहे ABC प्युअर फिट चॅनल, तो अशा प्रकारचं हेल्थ आणि फिटनेसशी निगडीत व्हिडिओ पोस्ट करत असतो, तर ते तुम्हाला फॉलो किंवा शेअर करायला आवडेल का? यस, मी फॉलो करेल आणि शेअर करेल. आणि मी माझ्यामार्फत एवढं ॲश्युरन्स देतो आपल्या चॅनलवर की मी हा आपला जो मॅसेज आहे विदर्भातला, मराठवाड्यातला मॅसेज महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये खानदेशात घेऊन जाणार आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ही माहिती कदाचित नसेल, तिथे आपर्यंत हा मॅसेज पोहोचवू आपण. एक प्रश्न असा की आपण ग्रुपमध्ये इथे चाललो, कम्युनिटीमध्ये चालतो, एकटं चालणं बरं की टीमसोबत चालणं बरं? केव्हाही टीमसोबत चालणं बरं आहे. फक्त एकटा आणि टीममधला फरक एवढा सांगतो, एकटा असला म्हणजे 200-300 किलोमीटर एकटा कव्हर करू शकतो. टीमसोबत चालताना आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं, त्यामुळे थोडा स्पीड कमी किंवा डिस्टन्स कमी असेल, पण बेनिफिट सिक्युरिटी आहे आपल्याला, ॲश्युरन्स आहे आपल्याला आणि हेल्प आहे आपल्याला. रस्त्यावर काही घटना घडली तर आपल्याला बेअर करणारे भरपूर लोक असतात टीममध्ये. हा टीमचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे, जो एकट्यामध्ये नाही आहे. एकट्याला आपल्याला दिवसभर राईड करून संध्याकाळी आपली निवासाची सोय स्वतःला करावी लागते, जी इथे गरज नाही. आम्हाला जाताबरोबर रेडी आहे, तिथे निवासाची जागा रेडी आहे किंवा खाण्याची जागा रेडी आहे. प्रत्येक वेळेला सायकल राईडमध्ये मी पाहिलेलं आहे, आपण कितीही लांबून राईड करून आलो, संध्याकाळी निवासाची सोय शोधणे, प्रॉपर हॉटलिंग, प्रॉपर फूड आणि ते योग्य मिळेल किंवा नाही मिळेल हे सगळं वेळेवर डिपेंड असतं. बऱ्याच वेळेला आपण ज्याही पिलग्रिम्सला, यात्रांना जातो त्यावेळेला तिथे बऱ्यापैकी गर्दी असते आणि अशा गर्द्यांमध्ये आपल्याला सहज काही मिळत नाही. त्याच्यामुळे अशा कॉमन वायरीमध्ये जाणं, मोठ्या गटासोबत जाणं माझ्यासाठी तरी चांगलं वाटलं. सर, इथे भरपूरसे असे व्ह्युअर्स आहेत, त्यांना तुम्ही सांगू इच्छिता की सायकल व्यतिरिक्त तुम्ही फिटनेस आणि हेल्दी राहण्यासाठी किंवा काय त्यांना स्वतः करता किंवा त्यांना सांगू शकता? मी एक सगळ्यात महत्त्वाचा आम्ही पर्सन एवढं सांगतो की प्रत्येकाने सूर्योदय आपल्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे, तोही बाहेर जाऊन निसर्गाच्या सोबत. घरामध्ये AC रूममध्ये पंख्यामध्ये बसून तुम्हाला निसर्ग जर सूर्योदय दिसत नसेल तर युअर लाईफ इज नॉट टुडे प्रॉपर. तुम्हाला मेडिसिनवर जगायचं असेल तर घरी झोपा, तुम्हाला निसर्गासोबत जगायचं असेल तर तुम्हाला मेडिसिनची गरज भासणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्यायाम करणे, सायकलिंग हा बेस्ट व्यायाम आहे, परंतु त्याच्यासोबत तुमच्याकडे एफर्ट्स असतील तर रनिंग पण चांगला आहे, परंतु त्याच्यासाठी सगळ्यांना शक्य नाही आहे. जे सायकलिंग कुठल्याही एजमध्ये, कुठल्याही वजनामध्ये हे करू शकतो आपण, हा एक मोठा बेनिफिट आहे. स्विमिंग वगैरे याच्यामध्ये ॲलर्जी होण्याचे खूप शंका असते माणसाला, सगळ्यांना ते शक्य नाही. म्हणून सायकलिंग इज द बेस्ट वे एक्सरसाइज फॉर द फिजिकल हेल्थ ॲज वेल ॲज आपण नॅचरली निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे आपल्याला बरंच काही मिळतं आणि बरंच काही आपल्याला बेनिफिट्स मिळतात निसर्गाचे. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगला अनुभव सांगला. तर तुम्ही सूर्योदय सकाळी पाहता का? पाहत असाल तर कमेंट करा यस, आणि नाही पाहत असेल तर प्रयत्न करा सकाळी सूर्योदय पाहण्याचा. सकाळी लवकर उठा, म्हणजे काय होईल, काय तो वेळ आपल्याला मिळतो, वेळेचा आपण पुरेपूर व्यायामाकरता वापर करू शकतो आणि हेल्दी राहण्याकरता आपण तो वापर करू शकतो. तर हेल्थ इज वेल्थ. जय हरी विठ्ठल.